बघा आज आपण प्रॅक्टिकल नंबर 16 बघणार आहोत. यूज व्होल्टमीटर ॲमीटर टू डिटरमाइन लोड रेझिस्टन्स फॉर मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर फॉर अ गिवन सर्किट बाय अप्लाइंग मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर. ओके, सो बघा याच्यामध्ये मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम म्हणजे काय असतो की त्याच्यामध्ये बघा लोड रेझिस्टन्स असतो, सोर्स रेझिस्टन्स असतो. ठीक आहे. सो तुम्हाला काय करायचं असतं त्याच्यामध्ये मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम प्रूव्ह करायचं असतं. म्हणजे काय करायचं असतं की जेव्हा तुमचा जो काही सोर्स रेझिस्टन्स असतो किंवा इंटरनल रेझिस्टन्स असतो तो जर इज इक्वल टू तुमचा जर लोड रेझिस्टन्स असेल तर त्या कंडिशनला तुमची काय होते जी काय पॉवर असते ती मॅक्सिमम ट्रान्सफर होते. ही काय तुमची सर्किट डायग्राम आहे मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरमची. सो इथे बघा तुम्ही काय केलेलं आहे डीसी व्होल्टेज सोर्स प्रोव्हाइड केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथे काय दिसतं तुम्हाला इंटरनल रेझिस्टन्स आर आहे. ठीक आहे. आपण यालाच काय म्हणतो की हा तुमचा काय सोर्स रेझिस्टन्स असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आय एल म्हणजे तुमचा लोड करंट फ्लो होतोय कुठनं आर एल मधून लोड. त्याच्यानंतर तुमचा लोड करंट कुठून फ्लो होतोय बघा लोड रेझिस्टन्स आर एल मधून. ठीक आहे. तर बघा ही सर्किट डायग्राम आहे. याच्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे कनेक्शन करायचे. ठीक आहे. सो बघा तुमचा स्टेटमेंट काय आहे मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरमची state that maximum power is absorbed by the load from the source when load resistance RL is equal to the internal resistance RI of the source. Okay. So म्हणजे तुमची ही जी काही मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर होणार आहे ठीक आहे तर कुठून कशी त्याचं डिरेक्शन बघा कसं आहे लोड टू सोर्स वेन कधी होणार आहे जेव्हा तुमचा जो काही लोड रेझिस्टन्स असेल तो इज इक्वल टू तुमचा काय असेल इंटरनल रेझिस्टन्स असेल त्या कंडिशनला तुमचे काय होणार आहे मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर होणार आहे. ओके. म्हणजे सपोज काय असेल की लोड रेझिस्टन्स आपण व्हॅल्यू आपण किती ॲज्युम करू सपोज लोड रेझिस्टन्सची व्हॅल्यू 10 ओहम आहे. ठीक आहे. आणि इंटरनल रेझिस्टन्सची व्हॅल्यू पण काय तुमची 10 ओहम आहे. म्हणजे जेव्हा दोन्ही ह्या व्हॅल्यू इक्वल असेल त्या कंडिशनला मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर होते की नाही ते आपल्याला चेक करायचं आहे. समजलं का मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम काय स्टेटमेंट. समजलंय का. Yes, ma'am. ओके. त्याच्यानंतर बघा कोणते कोणते रिसोर्स लागतात तुम्हाला. ठीक आहे. तर बघा आता तुम्ही काय करू शकता हे जे काही प्रॅक्टिकल आहे ते तुम्ही बघा आपण जो काही सेटअप यूज करतो ते यूज करून पण करू शकता किंवा आपल्याकडे काय असतं की ट्रेनर किट आहे जसं आपण सुपर पोझिशन थेरमचं बघितलं. ठीक आहे. तर मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरमचं ट्रेनर किट आहे आपल्याकडे. सो बघा आपण डिरेक्टली काय करणार आहोत ट्रेनर किट यूज करणार आहोत. त्याच्यानंतर ऑब्झर्वेशन अँड कॅल्क्युलेशन बघा याच्यामध्ये काय केलेलं आहे तुम्हाला मेजर्ड व्हॅल्यूज ॲट आर आय. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला सर्वात पहिले काय करायचं आहे की तुमचा जो काही इंटरनल रेझिस्टन्स आहे किंवा सोर्स रेझिस्टन्स आहे त्याची व्हॅल्यू काय करायची तुम्हाला मेजर करायची. ठीक आहे. तुम्ही ते काय करू शकता सपोज आता आपल्याकडे किट अवेलेबल आहे तर आपण काय करतो विथ दी हेल्प ऑफ मल्टीमीटर आपण काय करतो रेझिस्टन्सच्या व्हॅल्यू आहेत त्या मेजर करतो. ठीक आहे. किंवा मग आपल्याकडे जे काही किट आहे त्याचं ऑलरेडी आपल्याला काय मॅन्युअल आहे. सो त्या मॅन्युअलमध्ये या रेझिस्टन्सेसच्या व्हॅल्यूज काय आहे ऑलरेडी राईट डाऊन केलेल्या आहेत. ठीक आहे. सो बघा पहिले तुम्हाला काय करायचं आहे इंटरनल रेझिस्टन्सची व्हॅल्यू मेजर करायची. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर करंट टू लोड रेझिस्टन्स. ठीक आहे. म्हणजे तुमचा जो काही लोड रेझिस्टन्स आहे त्याच्यामधून फ्लो होणारा करंट तुम्हाला काय करायचं आहे मेजर करायचं आहे. त्याच्यानंतर
व्होल्टेज अक्रॉस लोड रेजिस्टर्स. ठीक आहे, म्हणजे जे काही तुम्ही लोड रेजिस्टर्स कनेक्ट करणार आहात तर त्याच्या अक्रॉस आपण काय करणार आहे, एक व्होल्टमीटर कनेक्ट करणार आहे आणि त्याच्यात तुम्ही काय करणार आहे, मग तुमचा जो काही लोड रेजिस्टन्स आहे तो मेजर करणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर कॅल्क्युलेटेड व्हॅल्यूज. बघा तुम्हाला कशाची व्हॅल्यू कॅल्क्युलेटेड करायची आहे, लोड रेजिस्टन्स. ठीक आहे, मग लोड रेजिस्टन्सची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतो आपण, आर एल इज इक्वल टू व्ही एल अपॉन आय एल. ओके, सो म्हणजे व्होल्टेज अक्रॉस लोड रेजिस्टन्स डिवायडेड बाय करंट थ्रू लोड रेजिस्टन्स. सो त्यावरून तुम्ही काय करतात, लोड रेजिस्टन्सची व्हॅल्यू फाइंड आउट करतात. त्याच्यानंतर पॉवर ॲब्झॉर्ब बाय लोड रेजिस्टन्स. ओके, सो हे कसं कॅल्क्युलेट करता, फॉर्म्युला दिलाय बघा, पी एल इज इक्वल टू आय एल स्क्वेअर इंटू आर एल, म्हणजे लोड करंट स्क्वेअर इंटू लोड रेजिस्टन्स. ठीक आहे, तर हा आहे तुमचा ऑब्झर्वेशन टेबल. सो आता तुमचा थेरॉटिकली पार्ट समजले का सर्वांना, थेरॉटिकली पार्ट. येस मॅम. ओके, सो आता आपण प्रॅक्टिकली बघू. स्क्रीन दिसते सर्वांना. येस मॅम. सो बघा, हे काय तुमचं मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थिअरमचं ट्रेनर किट आहे. ओके, सो बघा याच्यामध्ये काय आहे, व्होल्टेज सोर्स दिलेला आहे, त्याच्यानंतर डीसी ॲमीटर करंट मेजर करण्यासाठी. त्याच्यानंतर बघा इथे काय दिलेलं आहे, दोन तुम्हाला काय सोर्स रेजिस्टन्स म्हणजेच काय इंटरनल रेजिस्टन्स आर ए आणि आर बी. सो या दोघांमधून आपण काय करणार आहोत, एकच सोर्स रेजिस्टन्स कन्सिडर करणार आहोत. सो आपण काय करणार आहोत, आर ए सोर्स रेजिस्टन्स यूज करणार आहोत. ठीक आहे, त्याच्यानंतर हे काय आहे, व्होल्टमीटर, डीसी व्होल्टमीटर व्होल्टेज मेजर करण्यासाठी. त्याच्यानंतर बघा आर वन टू आर एट हे सर्व काय तुमचे लोड रेजिस्टन्सेस. ठीक आहे, आणि या सर्व लोड रेजिस्टन्सची व्हॅल्यूज डिफरंट आहे. त्याच्यानंतर व्होल्टमीटर. सो बघा हे व्होल्टमीटर का कनेक्ट केले आपण, की आपल्याला काय करायचं आहे, लोड व्होल्टेज मेजर करायचं आहे. ठीक आहे, सॉरी, लोड व्होल्टेज. ओके, सो म्हणजे काय की हे जे काही रेजिस्टन्स आहे याच्या अक्रॉस आपल्याला काय करायचं आहे, व्होल्टेज मेजर करायचं आहे. ठीक आहे, मग लोड व्होल्टेज कशाने मेजर करू, विथ द हेल्प ऑफ दिस व्होल्टमीटर. ओके, त्याच्यानंतर करंट मिलीॲमीटरने. सो बघा आता आपण ॲज पर सर्किट डायग्राम कनेक्शन करणार आहोत. सो सर्किट डायग्राम दिली तुम्हाला. पहिले काय व्होल्टेज सोर्स कनेक्ट केलेला आहे. बघा इथे काय आपला व्होल्टेज सोर्स आहे. सो पॉझिटिव्ह टर्मिनल इज कनेक्टेड टू दी पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ व्होल्टमीटर. देन निगेटिव्ह टर्मिनल ऑफ दिस व्होल्टमीटर कुठं कनेक्ट करतोय, निगेटिव्ह टर्मिनल ऑफ व्होल्टमीटर. ओके, सो बघा व्होल्टेज सोर्स काय केलं आपण, कनेक्ट केलेला आहे.
सो बघा काय केलं आपण पहिले व्होल्टेज सोर्स कनेक्ट केला. ओके त्याच्यानंतर बघा ह्या ज्या काही आपल्याला डार्क लाईन दिसत आहे म्हणजे काय की त्या ऑलरेडी कनेक्टेड आहे. जे काही कनेक्शन आहे ते आपलं ऑलरेडी झालेलं आहे. आणि डॉटेड लाईन्स म्हणजे आपल्याला काय मॅन्युअली कनेक्शन करायचं असतं. बघा व्होल्टेज सोर्स कनेक्ट झाला त्याच्यानंतर सर्किट डायग्राम मध्ये बघा नेक्स्ट काय तुमचं आर आय म्हणजे सोर्स रेजिस्टन्स किंवा तुमचा काय इंटरनल रेजिस्टन्स आहे. सो बघा आपण आता कोणता कन्सिडर करतोय फर्स्ट आर ए हा सोर्स रेजिस्टन्स कन्सिडर करतोय. सो बघा आपण काय केलं आर ए सोर्स रेजिस्टन्स कनेक्ट केला. समजतंय का? समजतंय का? येस मॅम. ओके त्याच्यानंतर बघा लोड रेजिस्टन्स म्हणजे आर एल. सो आता आपण लोड रेजिस्टन्स आर एल कनेक्ट करणार आहोत. बघा इथं तुम्हाला काय R1 to RL हे सगळे तुमचे काय लोड रेजिस्टन्स दिसत आहे. सो फर्स्ट आपण R1 हा लोड रेजिस्टन्स कनेक्ट करू. ओके आणि त्याच्यानंतर काय तुमचं करंट मीटर कनेक्ट केलेलं आहे. सो बघा करंट मीटर कनेक्ट केला आपण. ओके आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आता बघा लोड व्होल्टेज मेजर करायचं आहे ठीक आहे. जेव्हा तुम्ही रिडिंग्स घ्याल तेव्हा काय करणार आहे आपण हे जे काही व्होल्टमीटर आहे ठीक आहे याचे जे काही दोन टर्मिनल आहे ते कुठं कनेक्ट करणार आहोत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हला. म्हणजे हे कनेक्शन रिमूव्ह करून आपण ते कुठं कनेक्ट करणार आहोत इथे कशासाठी लोड व्होल्टेज मेजर करण्यासाठी. ओके बघा ऍज पर सर्किट डायग्राम आपले कनेक्शन झालेले आहे. ओके सो आता प्रोसिजर बघू की प्रोसिजर काय आहे. बघा प्रोसिजर काय आहे फर्स्ट काय दिले बघा कनेक्ट मेन कॉर्ड टू 230 व्होल्ट 50 हर्ट्ज AC सप्लाय. ओके म्हणजे फर्स्ट काय करायचं आहे आपल्याला काय करायचं आहे AC सप्लायला काय करायचं आहे याच्या काही सर्किट आहे ते कनेक्ट करायचे. ओके सो बघा आपलं जे काही किट आहे ते कशावर होत आहे DC सप्लायवर वर्क होते. बघा आपण जरी AC सप्लाय दिला तर त्याच्यामध्ये काय रेक्टिफायर आहे तो ACचं DC मध्ये कन्वर्ट करतो. त्याच्यानंतर कनेक्ट व्होल्टमीटर अक्रॉस V1 and vary the V1 at this potentiometer to read 5 व्होल्ट. ओके सो म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे व्होल्टेज सोर्स कनेक्ट करायचा आहे विथ द हेल्प ऑफ म्हणजे ते नॉब दिलाय किंवा पोटेन्शिओमीटर दिलाय. त्याच्या थ्रू आपल्याला काय इनिशियली व्होल्टेज ऍडजस्ट करायचे अप टू 5 व्होल्ट. त्याच्यानंतर थर्ड कनेक्ट RA इन द सर्किट. ओके म्हणजे सोर्स रेजिस्टन्स पहिले RA कन्सिडर करायचं आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट रेजिस्टन्स R1 म्हणजे लोड रेजिस्टन्स तुम्हाला R1 कन्सिडर करायचं आहे. त्याच्यानंतर कनेक्ट व्होल्टमीटर अँड कनेक्ट मीटर करंट मीटर. सो आपण व्होल्टमीटर आणि करंट मीटर कनेक्ट केलंय आणि त्याच्यानंतर ऑब्झर्व दी रेकॉर्ड व्हॅल्यूज करंट टू लोड म्हणजे IL मेजर करायचा आहे व्होल्टेज अक्रॉस लोड म्हणजे VL मेजर करायचं आहे. ओके सो त्याच्यावरून पॉवर कॅल्क्युलेट करू शकतो. बघा पॉवरचा फॉर्म्युला काय असतो PL इज इक्वल टू IL इंटू VL म्हणजे पॉवर हे काय असतं प्रोडक्ट असतं करंट आणि व्होल्टेज. ओके so similarly calculate the power transfer for different load resistors from R1 to RA and find out which load resistance maximum power is transferred. ओके सो म्हणजे काय करायचं बघा आपल्याला आपण आता पहिले फक्त काय केलंय रेजिस्टन्स R1 सिलेक्ट केलेला आहे. सो आता आपल्याला काय करायचं आहे R1 to RF मध्ये
सो बघा R1 टू R8 मध्ये तुम्ही काय करणार आहे रेजिस्टन्स सिलेक्ट करणार. सो फर्स्ट आपण आता काय केलंय R1 रेजिस्टन्स सिलेक्ट केलाय. सो सेकंड रेजसाठी आपण R2 सिलेक्ट करू, देन R3 R4 अप टू R8 पर्यंत आपण काय करणार आहोत रेजिस्टन्स लोड रेजिस्टन्स सिलेक्ट करणार आहोत आणि चेक करणार आहोत की कोणत्या रेजिस्टरला आपल्याला ते मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर होते. ठीक आहे. मग त्याच्यानंतर काय करू कम्पेअर टू व्हॅल्यू ऑफ लोड रेजिस्टन्स. ही जी काय लोड रेजिस्टन्सची व्हॅल्यूज आहे ते आपण सोर्स रेजिस्टन्स बरोबर कम्पेअर करणार आहोत. म्हणजे सपोज आता आपण R1 रेजिस्टन्स सिलेक्ट केला आहे लोड रेजिस्टन्स तर R1 ची व्हॅल्यू किती आहे सपोज मी सांगितलं तुम्हाला 10 ओहम आहे आणि सोर्स रेजिस्टन्सची व्हॅल्यू RA पण काय असेल तुमचा 10 ओहम असेल. सो त्या कंडिशनला तुमचा जी काही पॉवर आहे तर ती काय झाली पाहिजे मॅक्सिमम ट्रान्सफर झाली पाहिजे. सपोज R1 हा तुमचा 10 ओहम आहे बट तुमचा जो काही सोर्स रेजिस्टन्स आहे तो काय 5 ओहम आहे. सो त्या कंडिशनला तुमची जरी मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर होत असेल तरी तुमचा जो काही मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थिअरम आहे तो प्रूव्ह होणार नाही. ओके समजली का प्रोसिजर? येस मॅम. सो आपण काय करू शकतो बघा हीच प्रोसिजर रिपीट करून आपण सोर्स रेजिस्टन्स काय करू शकतो RB पण सिलेक्ट करू शकतो आणि परत प्रोसिजर रिपीट करू शकतो. किंवा आता आपण इनपुट व्होल्टेज किती दिलेलं आहे 5 व्होल्ट. सो आपण 10 व्होल्ट पण देऊन प्रोसिजर किंवा रिडिंग्स घेऊ शकतो. ठीक आहे. सो बघा हा तुमचं काय ऑब्झर्वेशन टेबल आहे. सो बघा याच्यामध्ये आपण बघितलं काय काय मेजर करायचं आहे IL, VL, RL आणि PL. ओके. सो फर्स्ट काय दिलं बघा मेजर्ड व्हॅल्यूज ॲट RI. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे पहिले इंटरनल रेजिस्टन्स आहे तुमचा किंवा सोर्स रेजिस्टन्स आहे. सो त्याची व्हॅल्यू तुम्हाला काय करायची आहे मेजर करायची. ओके. सो त्याच्यानंतर IL म्हणजे लोड करा. त्याच्यानंतर लोड व्होल्टेज. सो हा काय तुमचा मेजर्ड पार्ट आहे. त्याच्यानंतर कॅल्क्युलेटेडमध्ये लोड रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे आणि पॉवर ॲब्सॉर्ब बाय लोड तुला रेजिस्टन्स. पॅक करता काय येते करा सो अगं हे म्हणजे कॉइन चालतं असं मला वाटतंय एकचा आशिष देशमुख माईक ऑफ करशील. बघा कॅल्क्युलेटेड पार्ट कोणता आहे तुमचा RL लोड रेजिस्टन्स आणि पॉवर ॲब्सॉर्ब बाय लोड रेजिस्टन्स. सो तुम्हाला IL आणि RL आणि PL चे व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायच्या आहेत. सो बघा फर्स्ट काय करणार आहोत आपण आता हे जे काय रेजिस्टन्सेस आहेत लोड रेजिस्टन्स आणि सोर्स रेजिस्टन्स. सो त्याच्या पहिले आपण व्हॅल्यूज राईट डाऊन करणार आहोत. सो त्या बघा कशा करतो आपण विथ द हेल्प ऑफ मल्टीमीटर पण आपण ह्या व्हॅल्यूज मेजर करू शकतो किंवा आपल्याला त्याचं मॅन्युअल प्रोव्हाइड केलेलं आहे त्या किटचं. सो त्याच्यामध्ये पण त्या व्हॅल्यूज मेन्शन केलेल्या आहेत. सो बघा फर्स्ट काय दिलं आहे RA. सो बघा RA ची व्हॅल्यू किती आहे 1 किलो ओहम. ओके. त्याच्यानंतर बघा सोर्स रेजिस्टन्स RA सिलेक्ट केला आहे त्याची व्हॅल्यू 1 किलो ओहम. सो आपण राईट डाऊन करू इथे सोर्स रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती आहे 1 किलो ओहम. ओके. सो तुमचा जो काही लोड रेजिस्टन्सेस आहे R1 टू R8 त्याच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहे बघा. R1 ची व्हॅल्यू किती आहे 100 ओहम. देन R2 270 ओहम. देन R3 470 ओहम. देन R4 1 किलो ओहम. देन R5 2.2. R6 4.7. R7 6.2 ओहम किलो ओहम अँड R8 10 किलो ओहम. सो बघा तुमच्या काय सोर्स रेजिस्टन्सेसच्या आणि लोड रेजिस्टन्सेसच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. सो बघा फर्स्ट आपण काय करतोय R1 म्हणजे तो किती आहे 100 ओहम आहे.
R1 किती 100 ओहम आहे आणि त्या केसला तुमचा सोर्स रेजिस्टन्स किती आहे 1 किलो ओहम. ठीक आहे. सो बघा या व्हॅल्यू मॅच होत आहे का दोघी? सांगा होत आहे का मॅच? सेम आहे का ह्या व्हॅल्यू 1 किलो ओहम आणि No, ma'am. 100 ओहम? ओके बघा त्या व्हॅल्यूज काय सेम नाही. त्याच्यानंतर आता काय करणार आहे R2 कम्पेअर करणार आहे. सो बघा 1 किलो ओहम आणि 270 ओहम सेम आहे का या पण व्हॅल्यूज? No, ma'am. ओके देन थर्ड कम्पेअर करा RA आणि R3 या पण व्हॅल्यूज बघा काय तुमच्या डिफरंट आहे. त्याच्यानंतर RA आणि R4 कम्पेअर करा. 1 किलो ओहम आणि 1 किलो या दोन व्हॅल्यूज सेम आहे का? Yes, ma'am. ओके. त्याच्यानंतर RA आणि R5 बघा या दोघं हे पण काय डिफरंट आहे. त्याच्यानंतर 1 किलो ओहम आणि 4.7 किलो ओहम डिफरंट व्हॅल्यूज आहे. देन 1 किलो ओहम 6.2 किलो ओहम डिफरंट आहे आणि 1 किलो ओहम आणि 10 किलो ओहम. सो बघा कोणत्या व्हॅल्यूज मॅच होत आहे RA आणि R4. सो बघा जेव्हा तुमचा सोर्स रेजिस्टन्स इज इक्वल टू लोड रेजिस्टन्स असेल तर त्या कंडिशनला जर तुमची मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर होत असेल तर आपला मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम प्रूव्ह होतोय. सो बघा मग आपण हे काय बघतोय थिअरॉटिकली बघतोय. म्हणजे काय की सपोज आपला आता RA पण 1 किलो ओहम आहे आणि R4 पण 1 किलो ओहम आहे. म्हणजे दोघांच्या व्हॅल्यू इक्वल आहे. सो त्या कंडिशनला तुमची पॉवर जी काही आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर काय झाली पाहिजे मॅक्सिमम ट्रान्सफर झाली पाहिजे. ओके. सो बघा हे आपण थिअरॉटिकली बघतोय तर त्यात आपण प्रॅक्टिकली प्रूव्ह करून बघू. ॲज पर द प्रोसिजर आपण फर्स्ट काय करतोय सप्लाय ऑन करतोय. त्याच्यानंतर बघा पहिले काय करायचंय हा जो काही P1 ऍडजस्ट आहे त्याच्यात तो तुम्हाला काय करायचंय व्होल्टेज ऍडजस्ट करायचंय. सो बघा ते तुम्हाला व्होल्टमीटर वर दिसेल. सो बघा किती ऍडजस्ट केले आपण 5 व्होल्ट. ओके. सोर्स व्होल्टेज किती दिलंय 5 व्होल्ट. त्याच्यानंतर बघा काय केलं आपण R1 रेजिस्टन्स सिलेक्ट केलेला आहे. सो बघा तुमचा करंट किती दिसतोय 4.4 मिली एम्पियर. सप्लाय व्होल्टेज 5 दिला करंट किती तुमचा 4.4 मिली एम्पियर. तेव्हा तुम्हाला काय करायचं बघा व्होल्टेज अक्रॉस लोड रेजिस्टन्स चेक करायचंय. ओके VL. सो बघा VL कसं चेक करतो आपण हे जे काही तुमचे लोड रेजिस्टन्सेस आहे त्याच्या अक्रॉस काय करणार आहे आपण व्होल्टेज मेजर करणार आहे. सो त्याच्या अक्रॉस एक व्होल्टमीटर कनेक्ट केलेलं आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की कसं चेक करायचं. सप्लाय व्होल्टेजचे जे काही कनेक्शन ते रिमूव्ह करायचे आणि कुठं कनेक्ट करायचे हे जे काही व्होल्टमीटर आहे त्याचं. सो बघा हे जे काही व्होल्टमीटर आहे ते काय करतं लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज मेजर करतं. सो बघा ते तुम्हाला दिसतंय की ते 0.5. सो बघा ही फर्स्ट रिडिंग झाली. सेकंड रिडिंग जर घ्यायची असेल तर फक्त काय करायचंय हे जे काही तुमचे लोड रेजिस्टन्सेस आहे ते काय करायचे चेंज करायचे. सपोज आता पहिल्या रिडिंगसाठी R1 घेतला मग सेकंड रिडिंगसाठी आपण R2 सिलेक्ट करू. सो बघा आता आपण कनेक्शन कुठे केले रेजिस्टन्स R2 ला. सो बघा त्या कंडिशनला सेम परत काय करायचं आहे करंट किती बघा 4 मिली एम्पियर आणि व्होल्टेज अक्रॉस लोड रेजिस्टन्स. सो बघा तुमचा VL किती येतोय ते चेक करायचं आहे. सो बघा तुमचा VL किती आहे 1 व्होल्ट. देन थर्ड परत काय कराल मग तुम्ही नेक्स्ट प्रोसिजरला
R3 रेजिस्टन्स सिलेक्ट कराल. जेव्हा तुम्ही R3 रेजिस्टन्स सिलेक्ट करताय तेव्हा तुमचा करंट बघा किती येतोय. 3 किती आहे 4. बघा करंट किती आहे 3.4 आणि लोड रेजिस्टन्स किती बघा 1.6. ओके. बघा रीडिंग्स कशा घेतोय आपण ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एका व्हॅल्यूची लाईन आपण कशी कॅल्क्युलेट करतो. बघा नेक्स्ट काय केलं आपण रेजिस्टन्स R4 सिलेक्ट केला. नेक्स्ट रीडिंग घेण्यासाठी मग त्या कंडिशनला आपण करंट चेक करतोय. सो बघा इथे एका लाईनची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतो. काय करायला तुम्ही 4 - 2 किती 2 डिवायडेड बाय किती लाईन्स 10. 2 डिवायडेड बाय 10 केल्यावर किती आन्सर येईल सांगा. 0.2. 0.2 इंटू किती लाईन्स पुढे बघा 4 लाईन्स पुढे म्हणजे किती 8. 0.8 आणि प्लस काय कराल 2 म्हणजे तुमची करंटची रिडिंग किती 2.8. 2.6 किंवा 3 त्यांनी किती 3 लाईन्स कन्सिडर केलेले आणि त्याच्यानंतर व्होल्टमीटर. बघा व्होल्टमीटर एका लाईनची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतो आपण. बघा किती लाईन्स पुढे 2च्या 1 लाईन्स पुढे. सो इथे काय करणार आहे आपण 4 - 2 इज इक्वल टू 2 डिवाइड बाय बघा आता सगळीकडे काय असतं नंबर ऑफ लाईन्स किती असतात 10. सो बघा इथे किती 1 2 3 4 आणि 5 लाईन. 2 डिवायडेड बाय 10 म्हणजे एका लाईनची व्हॅल्यू किती येते सांगा. 4 0.2. - 2 2 डिवायडेड बाय 5 0.4. 0.4. बघा म्हणजे इथं तुमचं किती व्होल्टेज किती सांगा एकच लाईन पुढे 2.4. समजलं का. Yes, ma'am. समजलं का कसं. ओके बघा काय आलं एका लाईनची व्हॅल्यू किती आहे 0.4. सो कुठून काउंट केलं ते आपण 2 पासनं 0.4 प्लस 2 म्हणजे किती येते 2.4. सो नेक्स्ट रीडिंग घेतोय ओके. तर जेव्हा आपण नेक्स्ट रीडिंग घेतोय तेव्हा काय करतोय परत R5 रेजिस्टन्स सिलेक्ट केलाय. ओके. 5th नंबरची रिडिंग्स घेतोय त्या कंडिशनला परत काय करायचं आहे करंट चेक करायचं आहे आणि लोड व्होल्टेज म्हणजे VL. करंट किती आहे तुमचा 1.9 मिली एम्पियर आणि लोड व्होल्टेज किती आहे 3.2. त्याच्यानंतर लोड रेजिस्टन्स R6 त्या कंडिशनला किती येत आहे एका लाईनची व्हॅल्यू किती आहे तुमची 0.2 म्हणजे किती येईल 1.4 आणि 3.8. त्याच्यानंतर नेक्स्ट रीडिंग R7 लोड रेजिस्टन्स सिलेक्ट करतोय. परत त्या कंडिशनला लोड करंट आणि लोड व्होल्टेजची व्हॅल्यू चेक करतोय. तुम्हाला किती दिसते 1 मिली एम्पियर आणि किती आहे 4. लोड व्होल्टेज किती आहे 4 व्होल्ट. त्याच्यानंतर लास्ट रीडिंग R8
बघा किती दिसतंय 1 एक्झॅक्ट 1 वर आहे आणि हे किती आहे 4 च्या पुढे म्हणजे 4.3 व्होल्ट किंवा 2 व्होल्ट. सो हे आपण काय केलेल्या लोड करंट आणि लोड व्होल्टेजच्या रीडिंग चेक केलेल्या बघा हे सगळे रेजिस्टन्स सिलेक्ट करून. ओके, सो आता आपण आयडेंटिफाय करणार आहोत कॅल्क्युलेशन करून की आपला जो काही मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम आहे तो प्रूव्ह होतोय की नाही. आता कॅल्क्युलेशन करणार आहोत आपण. सो बघा फर्स्ट काय लोड रेजिस्टन्स. लोड रेजिस्टन्सची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतो आर एल इज इक्वल टू व्ही एल अपॉन आय एल. बघा व्ही एल किती तुमचा 0.5 फर्स्ट रिडिंगसाठी आणि आय एल किती 4.4. सो काय करू 0.5 डिवायडेड बाय 4.4. बघा किती येत आहे ते 0.1136. तुमचा आर एल किती आला 0.1136. सेकंड रिडिंग साठी 1 डिवायडेड बाय 4. बघा किती येत आहे 0.25. देन 1.6 डिवायडेड बाय 3.4. सो बघा किती येत आहे 0.4705. समजतंय का? येस मॅम. ओके, त्याच्यानंतर 2.4 डिवाइड बाय 2.6 0.9230. ओके, सो बघा आपण लोड रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करत आहोत. फक्त काय करतोय व्ही एल अपॉन आय एल. बघा आपण काय केलं सर्व रिडिंगसाठी लोड रेजिस्टन्सची व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केली. सो बघा आपला मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम काय असतो की तुमचा इंटरनल रेजिस्टन्स त्याची व्हॅल्यूज किती आपली 1 किलो ओहम. आणि बघा आपण थिअरॉटिकली काय म्हटलो होतो की आपला आर ए आणि आर फोर सेम व्हॅल्यूचा आहे. सो त्या कंडिशनला आपली पॉवर मॅक्सिमम ट्रान्सफर झाली पाहिजे. ओके, सो बघा तुमचं हा जो काही 4 नंबरची रेजिस्टन्स आहे आर फोर या कंडिशनमध्ये तुमची काय पॉवर मॅक्सिमम ट्रान्सफर झाली पाहिजे. सो बघा आता आपण पॉवर कॅल्क्युलेट करणार आहोत. काय फॉर्म्युला त्याचा आय एल स्क्वेअर इंटू आर एल. बघा आता आपण पॉवर कॅल्क्युलेट करू. सो फर्स्ट रिडिंगसाठी आय एल स्क्वेअर म्हणजे 4.4 स्क्वेअर इंटू आर एल. सो आर एल काय आलेला आहे तुमचा फर्स्ट रिडिंगसाठी 0.1136. सो बघा तुमची पॉवर किती ते 2.1992. त्याच्यानंतर सेकंड रिडिंगसाठी बघा आय एल स्क्वेअर म्हणजे काय 4 स्क्वेअर इंटू 0.25. किती येत आहे पॉवर 4. ओके, त्याच्यानंतर 3.4 स्क्वेअर इंटू 1.6 सॉरी इंटू 0.4705. तिथे ते 5.43. समजतंय का कसं कॅल्क्युलेट करतोय आपण हे? येस मॅम. ओके, पॉवरचा फॉर्म्युला यूज करून आपण कॅल्क्युलेट करतोय म्हणजे लोड करंट स्क्वेअर इंटू लोड रेजिस्टन्स जो की तुम्ही कॅल्क्युलेट केलेला आहे. सो त्याच्यावरून आपण या व्हॅल्यूज काय करतोय कॅल्क्युलेट करत आहोत. सो बघा तुम्ही जेव्हा सर्व व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केल्या आहे पॉवरच्या, सो तुम्ही या पॉवरच्या व्हॅल्यू कम्पेअर करा की कोणते पॉवर मॅक्सिमम दिसते तुम्हाला. सो बघा पहिली काय दिसते तुम्हाला 2.1992. त्याच्यानंतर सेकंड काय 4
त्याच्यानंतर थर्ड काय बघा तुमची व्हॅल्यू 5.4, then 4 6.2, then 6.0, 5.3, 4.7 आणि 4.2. सो बघा याच्यामध्ये मॅक्सिमम कोणती व्हॅल्यू आहे तुमची सांगा, कोणती व्हॅल्यू मॅक्सिमम आहे? सांगा. 2.19 मॅक्सिमम आहे का? या पॉवरच्या ज्या काही रिडिंग्स आहे त्या कम्पेअर करा आणि कोणती व्हॅल्यू मॅक्सिमम आहे ते सांगा. मॅम 4 नंबर. 4 नंबर कोणती आहे? 6.2394. सो बघा मग आपला मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम काय होता की तुमचा R1 जर इज इक्वल टू R4 असेल, म्हणजे 4 नंबर तुमचा R4 रेजिस्टन्स आपण कनेक्ट केलं होतं. ओके बघा मग त्यांच्या काय व्हॅल्यूज पण काय इक्वल आहे 1 किलो. मग त्या कंडिशनला बघा तुमची जी काही पॉवर आहे ती मॅक्सिमम येते. म्हणजे जेव्हा तुमचा सोर्स रेजिस्टन्स इज इक्वल टू जो काही लोड रेजिस्टन्स आहे त्याची व्हॅल्यू जर इक्वल असेल तर त्या कंडिशनला तुमची जी काही पॉवर आहे ती मॅक्सिमम ट्रान्सफर होत आहे. ओके समजला मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम? येस मॅम. ओके. सो बघा आपण काय केलं, फर्स्ट ऑब्झर्वेशन टेबल ड्रॉ केला. सो तुम्ही बघा याच्यात अजून जर तुम्हाला जर रिडिंग्स घ्यायचे असेल तर तुम्ही काय करू शकता की आपण RA हा काय केला, सोर्स रेजिस्टन्स किंवा इंटरनल रेजिस्टन्स कन्सिडर केला. सो तुम्ही सेकंड रिडिंग जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही काय करू शकता, RB हा काय करू शकता, सोर्स रेजिस्टन्स कन्सिडर करू शकता. ठीक आहे. किंवा अदरवाईज जे काय आपण इनपुट व्होल्टेज होतं ते किती दिलं होतं 5 व्होल्ट. सो तुम्ही 6, 8, 10 किती पण व्होल्ट काय करू शकता, कन्सिडर करू शकता आणि तुम्हाला जर रिडिंग्स घ्यायची असेल तर तुम्ही ती घेऊ शकता. समजलंय का? येस मॅम.